पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। नमस्कार खवय्यांनो, खूप मनापासून तुमचं स्वागत करतो झी मराठीवरच्या ताज्या आणि गरमागरम कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे अभिसारे खवय्ये जोडीत गोडी। को पावडर बाय पितांबरी रुचियाना गोड पावडर, स्पेशल पार्टनर्स अनुवेद पवित्र स्नान आणि टायगर फिनाईल, स्वच्छतेचा भरवसा। माझं नाव संकर्षण कराडे। मंडळी, या कार्यक्रमामध्ये जोडीत गोडी या सिरीजमध्ये वेगवेगळ्या जोड्या येत असतात। मैत्रिणींच्या येतात, नवरा बायकोच्या येतात, आई मुलीची आली आहे, आई मुलाची आली आहे। पण आजची जोडी जरा युनिक आहे। मृणालिनी आणि प्राची ही आहे नणंद भावजयांची जोडी। आता नातं असं भन्नाट आहे, इतक्या दोघी खोडकर आहेत की एकमेकांची खोडी काढायची आणि नात्यांमधली गोडी वाढवायची एकही संधी त्या दोघी सोडत नाहीत। अहो, असं तर आम्ही ऐकलं की जेव्हा लॉकडाऊन होतं तेव्हा ऑनलाईन भेटून धिंगाणा करायच्या। किती छान! पण नातं फार महत्वाचं आहे। म्हणजे विचार करा की आपल्या नवऱ्याची मोठी बहीण आणि आपल्या भावाची बायको याच्यामध्ये कडीसारखा अडकलेला असतो तो बिचारा, तो छोटासा पुरुष। आता नणंद भावजयांच्या या नात्यामध्ये त्या व्यक्तीचं नेमकं काय होतं तेही आपण आजच्या भागामध्ये पाहूया। त्या नात्यावरली गोडी जाणून घेऊया आणि पाहूया अप्रतिम असे पदार्थ। चला, जोडीत गोडीच्या भागामध्ये जनरली महिला मंडळ आपल्या आहोंना घेऊन स्वयंपाक करण्यात फार इंटरेस्टेड असतं, कारण त्यांचं असं म्हणणं असतं आमचे आहो कधी स्वयंपाकघरात येतच नाहीत। पण आज आपल्या नणंदबाईंनी भाऊजाईबाईंना बोलवलंय, कारण त्यांचं असं म्हणणं आहे की मला हिच्याच बरोबर स्वयंपाक करायचा आहे। मग ठीक आहे, दोघींचंही स्वागत करूया आणि जोडीत गोडीच्या आजच्या भागामध्ये पदार्थ पाहूया। नमस्कार। नमस्कार। ओळख करून द्या एकमेकांची। नमस्कार, मी मृणालिनी वानखेडे। अच्छा। ऐरोली। मी प्राची मानकर। या जोडीची गोडी काय आहे? ह्या जोडीची खूप गोडी आहे। उदाहरणार्थ मला काही माझं काम असेल किंवा आमचं ऑनलाईन बरंचसं काम चालू असतं। आम्ही दोघी ड्रॉइंग क्लासेस घेतो, ती दुसऱ्या क्षेत्रात, माझं दुसऱ्या क्षेत्रात। पण काही ऑनलाईन इव्हेंट असतील, आमचा एक मैत्रिणी म्हणून ग्रुप आहे, तिथे आम्ही कला आणि छंद जपासतो। वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी असतात, इंटरव्ह्यू असतात, तर ती मला खूप हेल्प करते। कुठलंही काम असेल तर मी तिला हक्काने सांगते की प्राची हे करायचं आहे, ही ऍड आपल्याला बनवायची, हे बॅनर। थोडक्यात सोप्या भाषेत भावाच्या बायकोला चांगलं काम करून घेतात त्यांच्याकडून। नणंद फास्ट आहे हे तुम्ही लक्षात घ्या। ती मला मदत करते वगैरे सगळे शुगर कोटेड शब्द आहेत, या तिला राबवून घेतात। अहो भाऊजे नाही हो, मला म्हणजे त्यांच्यासोबत करायला आवडतात आणि आमचे छंद सारखे आहेत पर्याय ना। नाही असं म्हणण्याशिवाय। तर अशी ही नणंद भाऊजांची जोडी आहे जी आज आपल्यासाठी स्वयंपाक करणार आहे। हसत खेळत छान स्वयंपाक करतील असं मला वाटतंय, हो ना? आम्ही हसत खेळतच असतो सर। मला काही बोलूच देत नाही ते आज। तरी सुद्धा यांच्यातला आवडीचा एक खास गुण आणि न आवडीचा एक गुण असा कुठला आहे? त्यांच्या आवडीचा खास गुण म्हणजे खूप पॉझिटिव्ह आहे। न आवडणारा गुण जेव्हा यांना भूक लागते तेव्हा काय होतं? मला भूक आवडत नाही। अच्छा, सहन होत नाही? बिलकुल सहन होते, मग माझी चिडचिड होते खूप। अशी मी चिडणार नाही किंवा रागवणार नाही, त्यावेळेस मला खूप चिडचिड होते आणि राग येतो असा की आता मला खाल्ल्यानंतर मी शांत होऊन जाते। पण मग ह्यांनी तुमच्यावरती अशा प्रसंगी राग काढलाय? नाही, मी त्यांच्या आवडीचे तुम्ही खोटं बोलताय, खरं नाही, सांगा। तो राग इकडे निघतो। मग आता ही जी भाऊजाई आहे हिच्यातला तुमच्या आवडीचा एक गुण आणि ना आवडीचा एक गुण? बरेच आवडीचे गुण आहेत आणि सगळ्यांना घेऊन चालणे, अच्छा, हा तिचा खूप मोठा गुण आहे। आणि प्रत्येक कामात तिचं परफेक्शन असतं। खूप छान। आणि आता एकतरी त्यातल्या त्यात एक न आवडणारा एखादा? न आवडणारा, जसं तुम्हाला भूक सहन होत नाही, लोकांना त्याचा त्रास होतो। माझ्या भावाला पण भूक सहन होत नाही। अच्छा, तर त्याची भूक तिने सांभाळली पाहिजे। तुम्ही नेहमी अशाच हसत असता? खूप हसतो आम्ही, खूप। आजची जोडी फार खास असणार आहे, कारण नणंद आणि भाऊजाई आहेत। पण छान, अशाच छान हसत खेळत राहा। असंच हसत खेळत आपण आता स्वयंपाकाकडे जाऊया, हो ना? या टेबलच्या त्या बाजूला। नणंद आणि भाऊजाई यांच्यामध्ये वातावरण खूपच खेळीमेळीचं आहे, मग ते तसंच ठेवूया आणि एक छोटासा खेळ खेळूया। ओके, काही प्रश्न विचारतो, जिला उत्तर येईल तिने द्यायचं, जिला नाही येणार तिने तो गोड घोट घ्यायचा। ओके ओके। पहिला प्रश्न आहे, मुकुट माझ्या डोक्यावर आहे, जांभळा जगा माझ्या अंगावर आहे, मला काटे जरा सांभाळून सांगा पाहू मी आहे तरी कोण? मोर। मोराला काटे असतात? नाही, वांगे। वांगे हे उत्तर बरोबर आहे। तुम्हाला घोट घ्यायला लागेल। मी देऊ? मीच घेते। घ्या ना। छान आहे। चला, हिरव्या घरात लपले एक लाल घर, लाल घरात आहेत खूप लहान मुले, ओळखा पाहू मी आहे तरी कोण? टरबूज। टरबूज। त्यांनी आधी उत्तर दिलं। घ्या दुसरा घोट। बस बस, अजून तिसरं कुठे उत्तर चूक दिला? थांबा ना।
आधीच पितायत, त्यांना खात्री पुढचं उत्तर त्या चुकणार आहेत. काट्या कुट्यांचा बांधला मोठा भारा, निघालास कुठे शेंबड्या पोरा, ओळखा पाहू मी आहे तरी कोण. लिची. फणस. काय वाटतं तुम्हाला? तुम्हाला चान्स आहे त्यांना ते पाजायचा. नाही, उत्तर फणसच आहे. नाही, दुसरं. ठीक आहे, तुम्ही फार प्यायलात म्हणून एक शेवटची संधी. नेहमीच असतो मी तुमच्या घरी, काहींनाच मी आवडतो, एकावर एक कपडे मी घालतो. बरोबर आहे. आता तुम्ही ते लाल प्या. बस 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 बस. चला मंडळी, वेगवेगळ्या चवींचा यांनी आस्वाद घेतलेला आहे या खेळामध्ये. आता आपण लगेच वळूया स्वयंपाकाकडे. या छानशा खेळानंतर नणंद भाऊजांची ही जोडी आता आपल्यासाठी पहिला पदार्थ करतीये. पाणीपुरी दिसली मला समोरच. काय या पदार्थाचं नाव आहे? पेरूची पाणीपुरी. अरे फर्स्ट क्लास. पाणीपुरी म्हणल्यानंतर पहिली पुरी हातात मी घेतलीच पाहिजे. लागणारं साहित्य आधी आपण बघूया. तयार पुऱ्या आहेत. येस. हे काय? हा आपण जो रगडा टाकतो ह्यामध्ये बरेच जण वेगवेगळं स्टफिंग करतात. झटपट तयार होणारं बॉईल केलेले आलू, कांदा आणि बुंदी. बर. आणि मेन म्हणजे पेरू, हां. हिरवी मिरची, आलं, लसूण, मीठ, काळं मीठ, थोडा पाणीपुरी मसाला, जिरं, धनिया आणि मेन म्हणजे निंबू, थोडं खटास आणायला आणि गुळ. गुळ कुठे आहे? अच्छा, तोच वापरणार होय. येस. यांनी यांचा वेगळं आणलंच नाही, आपली रुचियानाची गुळ पावडरच वापरणार कारण ती एवढी सुंदर आहे ना, त्यामुळे हो. दुसरं वापरायची गरजच नाही. आणि ही बुंदी सुद्धा ना. येस. वा. पाणीपुरी हा अतिशय चटपटीत पदार्थ जरी असला तरी याच्यामध्ये आज या मृणालिनी जी पितांबरी रुचियानाची गुळ पावडर वापरणार आहेत. पितांबरी रुचियाना गुळ पावडर अतिशय पौष्टिक आहे, खमंग आहे, नैसर्गिक पद्धतीने बनवलेली आहे. साखरेपेक्षा गुळ भारी, कारण तो आहे आरोग्यकारी. आणि म्हणूनच पितांबरी रुचियाना गुळ पावडर हवी घरोघरी. वा. कृती काय करायची? पहिले आपल्याला हे अगदी झटपट होणारी पाणीपुरी आहे. हे सर्व साहित्य आपल्याला मिक्सरच्या पॉट मध्ये टाकून ग्राइंड करायचंय, खाली मिक्सर आणि गाळून घ्यायचंय. पेरू खूप जणांना आवडतं आणि आरोग्यदायक आहे, पित्तनाशक आहे, खूप उपयोग आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पेरूचे. त्यामुळे ही पेरूची पाणीपुरी एक तर आरोग्यासाठी पण छान आहे, ऍसिडिटी आणि कमी होते. अच्छा. यामध्ये आपण हिरवी मिरची, तिखट हिरवी मिरची 2 घालूया, जसं आवडीप्रमाणे. कोणाला तिखट पाहिजे. आणि आलं घालूया. बरं. लसूण. भांड ठेवा खाली. मीठ. मीठ. स्पून नाही मिळत. हो आहे की. कोण म्हणलं स्पून नाही? किती लागणार आहे मला सांगा. 1 चम्मच. काळं मीठ. ते किती लागणार आहे? हे पूर्णच टाकूया आपण. एवढं? हो, कारण आपल्याला त्यात पाणी मिक्स करायचं आहे ना, तेवढं लागणार आपल्याला. अच्छा, घाला मग. काळं मिठाचा उपयोग आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. थोडासा पाणीपुरी मसाला, हां. जिरं आणि धनिया आपल्याला जास्त लागेल. बरं, घाला. गूळ लागेल आणि आपल्याला निंबू. मेन म्हणजे ह्याच्यामध्ये खटास तेवढी नाही आहे, त्यामुळे आपल्याला निंबूनी ती खटास आणावं लागणार आहे जरा. तर आपण निंबू पिळूया. ह्याला साधारण 2 निंबू लागतील. आता आपण पितांबरी रुचियानाचं गूळ पावडर घालतोय. खमंग आहे, चविष्ट आहे, हो, पौष्टिक आहे. ही तुम्हाला जसं गोड पाहिजे त्यानुसार टाकू शकतो आपण. घाला की मग, तेवढीच कशाला शिल्लक. आणि ह्यामध्ये पाणी लागेल आपल्याला. आता चिल्ड पाणी, आपल्याला पाणीपुरी जसं चिल्ड पाहिजे आहे त्याप्रमाणे आपण थोडं पाणी टाकून आपण पहिले ग्राइंड करून घेऊया. बरं, मी तुम्हाला हे लावून देतो. छान, अतिशय सोपी रेसिपी आहे. सगळे पदार्थ आम्ही एक केलेत, त्यात पेरू घातलाय आणि सगळ्या गोष्टी मिक्स केल्या. घ्या करून. आता हे पुरीत घालायचं थेट? नाही, हे आपल्याला आधी गाळून घ्यावं लागेल. बर. सावकाश याच्यात घाला. यात थोडं आपण पाणी घालून घेऊ. कशात? या चोथ्यामध्येच. भाऊजाई बाई जरा पाणी घाला. आता ही पाणी आपलं तयार आहे आणि पुऱ्या सुद्धा तयार आहेत.
वाट बघायची नाही, मग पटकन मला एक तयार करून द्या. येस. आपण हा रगडा केलेलाच आहे आधी. ह्यामध्ये आपण मूग पण टाकू शकतो, ज्यांना चणे किंवा कांदा ज्यांना जसं आवडतं तसं ते करू शकतात. बरोबर. आणि पुरी मस्त फोडायची, त्यामध्ये हा रगडा टाकायचा आणि मस्त पाणी टाकायचं. इथे तुमच्या घरात न येता सुद्धा तुमच्या तोंडाला पाणी सोडण्याचं काम मी करू शकतो. पेरूच्या या पाणीपुरीचा पहिला घास घेऊन. मागे तर सगळे माझ्याकडे दुश्मन असल्यासारखे बघायला लागले. अप्रतिम. तिकडे पूर आलाय तोंडाला. मी आज सांगायची गरज नाही, तुम्ही पटकन लिहून घ्या साहित्य आणि कृती. आता आपण पेरूची पाणीपुरी तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम मिक्सरच्या भांड्यात 1.5 किंवा 2 पेरू, 2 हिरव्या मिरच्या, आलं, लसूण, मीठ, काळं मीठ, पाणीपुरी मसाला, जिरं, कोथिंबीर, 2 लिंबांचा रस, चवीनुसार गुळाची पावडर आणि थंडगार पाणी घालून हे मिक्सरमध्ये नीट वाटून घ्यावं. त्यानंतर एका मोठ्या बाउलमध्ये हे सगळं गाळून घ्यावं. त्यात आणखी थोडं पाणी मिसळावं. आता तयार पुरी फोडून त्यात उकडलेला बटाटा, कांदा, बुंदीचा रगडा भरावा. त्यात तयार केलेलं पेरूचं पाणी घालावं. सर्वांची आवडती चटपटीत पेरूची पाणीपुरी तयार आहे. ननंद आणि भाऊजाई मृणालिनी आणि प्राची या दोघीजणी आपल्यासाठी पदार्थ करतायत. पहिला पदार्थ झाला पेरूची पाणीपुरी. आता दुसरा पदार्थ तुम्ही करणार ना? हो. काय याचं नाव आहे? याचा आहे बाजरीचा गोळा भात. साहित्य बघूया. तांदूळ, बाजरीची भरड, म्हणजे हे आधी पहिले भिजू घालायचं. 4-5 तास भिजू घातल्यानंतर त्याला मग मिक्सरवरून थोडंसं जाडसर काढून घ्यायचं. गोळ्यासाठी आपल्याला डाळीची भरड लागते. ही जाडसर दळून घ्यायची आणि आलं लसणाची पेस्ट, त्यानंतर हिरवी मिरचीची पेस्ट, कोथिंबीर, हळद, मीठ, तिखट आणि आमचूर. बरं, आता या आलं लसणाच्या पेस्टमध्ये अजून काहीतरी ऍड केले वाटतं. काय? जिरा. जिरा. Yes. कारण रंग बदललाय ना. चला आता लगेच वळूया कृतीकडे. काय करायचं? पहिले पाणी उकळायला ठेवायचं ठेवलंय की आपण, आणि त्यामध्ये आपल्याला हे तांदूळ टाकायचं आणि भात तयार करून घ्यायचा. भात नंतर तयार करून घ्यायचं. त्याच्या आधी आपल्याला आणखी एक साहित्य हे करावं लागेल. थोडंसं याला वाफ आली त्यानंतर मग आपल्याला हे करायचं. फक्त 2 मिनिटं. ओके. तांदूळ आपण ह्याच्यामध्ये घातला उकळत्या पाण्यात. जरा आपण हे इकडे घेऊया. चालेल. आता ह्याच्यात काय घालायचं? आता आपल्याला याच्यात ही भरड टाकायची. बाजरीची भरड. बाजरीची भरड आणि फोडणी. त्यामध्ये आपण मीठ घालूया. एकत्रित शिजवून घ्यायचं का? एकत्रित शिजून घ्यायचं आणि थोडीशी वाफ येऊ द्यायची. तोपर्यंत आपल्याला गोळ्याची तयारी करायची. बरं, ठीक आहे. मग आपण जरा इकडे घेऊया हे. हो. यामध्ये डाळीची भरड घ्यायची आहे. जेवढे मेंबर्स आहेत त्याप्रमाणे आपण घेऊ शकतो. बरोबर. मेंबर्स खूप आहेत, तुम्ही काळजी करू नका. आलं लसणाची पेस्ट, जिरं घातलेली. यात फक्त मिरचीची पेस्ट. बरं. कोथिंबीर, तिखट, हळद, आमचूर पावडर. तुम्हाला जेवढं म्हणजे हे चवी अनुसार आहे. बरं. आंबट हवे असेल तर जास्त प्रमाणात तुम्ही टाकू शकता. आणि मीठ. वा, छान. आता याला आपल्याला तडका द्यावा लागेल तेलाचा. बरं. तडका देऊन मग मिक्स करायचं का? मग मिक्स करायचा पाण्याने. बरं. तडका पॅन आहे इथे. बरं, तडक्याकडे आपण जाऊया. त्याआधी जरा अजून वेगळ्या गप्पा मारूया. ओके. तुम्हा नणंद भाऊजाईमध्ये जो दुवा आहे, एक थकलेला भाऊ आणि पिचलेला नवरा. बिलकुल नाही. बिचारा किती साधा दिसतोय तो. जरा पुढे या. या दोघींच्या नात्याविषयी तुम्ही काय सांगाल? क्लोज आहे, जास्त पटतं त्यांचं. अच्छा. त्यांचे स्वभाव जवळपास सारखे आहे आणि चांगले रमतात दोघी. बरं. तेव्हा मला सोपं जातं.
तुमच्या लग्नाच्या काही आठवणी? यांनी एप्रिल फुल केलं होतं मला. अच्छा. हां, लग्नाच्या आधी भेटायला आले होते 1 एप्रिलला. गिफ्ट वगैरे घेऊन आले आणि जाताना म्हणाले की हे मी गेल्यावरच उघड म्हणून. तर त्या गिफ्टमध्ये मी खूप एक्सायटेड होते. डोक्यातून गेलं की एप्रिल फुल करेल म्हणून. बॉक्समध्ये बॉक्स मोठा बॉक्स होता. तो इतका छोटा झाला, एवढा झाला, इथपर्यंत झाला. आणि मग मी उघडू की नाही हे एक हे होतं. म्हटलं आता हे याच्यात काहीतरी असेल. आणि जेव्हा मी उघडला त्यामध्ये होते गोटे, दगड, भाजी, फ्लॉवर, वांगे. हे माझ्यासाठी गिफ्ट होतं. शेतकरी आहे ना मी, त्याच्यामुळे ते द्यावं लागलं. शेतकरी आहे म्हणून मी ते दिलं. हा, तर शेतातले गोटे, माती. कॉन्ट्रॅक्टर आहे म्हणून ते गोटे दिले, दगड. द्यावं लागतं शेतकरी आहे म्हणून लग्नाच्या आधी. तुम्ही डॉक्टर असतात तर काय असतं? नाही, डॉक्टरचं सलाईन, इंजेक्शन. धन्यवाद. थँक्यू. छान वाटलं गप्पा मारून. थँक्यू सर, थँक्यू. या प्राची मॅडम. कमाल. आता तडका द्यायचा ना? तडका द्यायचा आहे. आपण जरा बोलण्यात तडका झालाय, आता आपल्याला याच्यात हो तडका ना. द्यायचा. बोलण्यात तडका म्हणजे करपलो पूर्ण मी. द्या. आणि छान गरम होऊ द्यायचं आणि मग नंतर याच्यात आपल्याला तो ठीक तडका आहे. मग त्याच्यात टाकायचा. काही मोहरी वगैरे नाही, काहीच नाही. काहीच नाही, फक्त गरम तेल आपण त्याच्यामध्ये गरम तेल घालायचं. त्याच्यात टाकायचं आणि पाण्याने भिजवायचं. हे कुठवर आलं बघायचं का? हो बाजरी आणि आपण तांदूळ घातलाय तो. हो, होतोय ना छान? छान होतोय. आणि थोडंसं शिजू द्यायचं. हा, हे वाफेवर त्याच्यावर ठेवायचं आहे आपल्याला गोड. बरं, ठीक आहे. आज जे 2 पदार्थ आम्ही तुमच्यासाठी करतोय त्यातली एक आहे पेरूची पाणीपुरी, जो अगदी यांचा ओरिजिनल पदार्थ आहे. आणि दुसरा आहे विदर्भातला बाजरीचा गोळा आणि भात. त्यात थंडी आहे. आणि थंडीचा खूप पौष्टिक असतो थंडीचा बाजरीचा गोळा पौष्टिक भात. असतो. त्याच्यामुळे दोन्ही पदार्थ तुम्ही काळजीपूर्वक बघा आणि छान साहित्य कृती लिहून घ्या, कारण हे सगळं तुमच्यासाठी चाललेलं आहे. याचा विसर तुम्हाला पडू देऊ नका. आता काय, याच्यात तडका टाकायचा. थोडं तिकडे घ्या भाऊ. किती लागणार आहे? टाकून द्या पूर्ण. वा. पाणी हवंय आपल्याला. ह्याचे बारीक बारीक गोळे करायचे का? याचे असे ह्या लाडू प्रमाणे, बरं. जसे लाडवाचं आपण हे करतो ना तसे मस्त. गोळे करायचे. बाजरीचा गोळा भात आपण करतोय. इकडे तांदूळ आणि बाजरीची भरड छान शिजते आहेत, त्याचा सुवास येतोय. तिकडे छान गोळे तयार होत आहेत. मला विदर्भातल्या एखाद्या शेताच्या झाडामध्ये खाली बसल्यासारखंच वाटतं. आता हे गोळे यात सोडायचे. सोडा की मग. अरे वा वा वा. विदर्भामध्ये बेसनाचे सुद्धा बनवतात. हां. जर भरड नसेल तर बेसनाचे पण खूप छान लागतात. बरं. याचा एक मेन आहे की याला तेल पाहिजे भरपूर. तेल पाहिजे? भरपूर तेल पाहिजे. अच्छा. ठेवूया का झाकण? हो. बघा, नीट बघून घ्या. विदर्भातला छान बाजरीचा गोळा भात किती वेळ लागेल याला शिजायला? त्याला 10 मिनिटं वाफेवर शिजू द्यायचं. बरं. आणि मग नंतर गरम गरम कढी सोबत सर्व करायचं. किती छान. कढी मात्र तुमची तुम्ही करायची, ती काही या जोडीने आपल्याला दाखवलेली नाहीये, पण विदर्भातला गोळा भात मात्र करून दाखवलाय. प्लीज करून बघा, पण त्याआधी लिहून घ्या साहित्य आणि कृती. आता आपण बाजरीचा गोळा भात तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम एका पॅनमध्ये पाणी उकळून घ्यावं. उकळत्या पाण्यात भिजवलेले तांदूळ घालावे. एक वाफ आली की त्यात बाजरीची भरड आणि चवीनुसार मीठ घालावं. हे सगळं नीट एकत्र करून झाकून शिजत ठेवावं. आता एका बाउलमध्ये डाळीची भरड, जिरं घातलेली आलं लसणाची पेस्ट, मिरचीची पेस्ट, बारीक चिरलेली कोथिंबीर, तिखट, हळद, आमचूर, चवीनुसार मीठ घालावं. त्यानंतर त्यात गरम केलेलं तेल घालावं. मग पाणी घालून त्याचा एक गोळा तयार करावा. हे गोळे शिजत असलेल्या भात आणि बाजरीच्या भरडीत सोडावे. त्यावर झाकण ठेवून 10 ते 12 मिनिटं हे शिजवून घ्यावं. गरमागरम बाजरीचा गोळा भात कढी बरोबर सर्व करावा. नणंद भाऊजाईंची ही जोडी आजच्या भागात इथे आली. खरं तर आपण त्यांच्याकडे आलो ऐरोलीला आणि फारच मजा आली. म्हणजे मी उगीच म्हणत नाहीये, खूपच धमाल आली. अशा छान हसत राहा, खेळत राहा. पदार्थ आपण खाऊया, पण त्याआधी तुम्ही एकत्र स्वयंपाक नेहमी करत असता, ऑनलाईन सुद्धा एकमेकींना भेटत असता, म्हणून झी मराठीकडनं तुम्ही स्वयंपाक करता आवडीने, म्हणून ही प्रेमाची भेटवस्तू घाला नणंदबाईंच्या गळ्यात. तुमच्या भाऊजाईने तुमच्यासाठी आज एक गिफ्ट आणलंय. प्लीज सगळ्यांसमोर ते ओपन करा.
खास तुमच्यासाठी आहे. खास तुमच्यासाठी आहे. हो वाव. ओ माय गॉड, बदला घेतलाय, बदला बदला. किती प्रेम काय त्यात? म्हणजे आमचं नातं एवढं गोड आहे की त्याला कोणाची नजर न लागव, कडूपणा कधी नव्हे म्हणून तिने हे गिफ्ट दिलं मला. सगळ्या कडवटपणा यात यावा म्हणून तर कारण. असंच तुमच्यातलं नातं छान राहू द्या. आणि आता विदर्भातला एक पदार्थ आणि हा पाणीपुरीचा पदार्थ खाण्यासाठी मला ह्यांची गरज लागणार आहे, कारण ह्यांच्याशिवाय आमचं काही पान हालत नाही. आणि खाण्यावरती आमच्या दोघांचंही इक्वली प्रेम आहे, त्याच्यामुळे साधारण असे भाव आहेत. साहेब, तुम्हाला इथे ठेवतो आणि आम्ही करतो खायला सुरुवात. घ्या खायला. आम्हाला तुम्हाला एक सरप्राईज द्यायचं आहे. द्या ना. अरे बाप रे. चला निरोप घेऊया. धन्यवाद. भेटा आम्हाला पुढच्या भागात. पाहत राहा झी मराठीवरती हा ताजा आणि गरमागरम कार्यक्रम. त्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये, जोडीत केवढी गोडी.